लाभासह धनात वृद्धी, गुरुकृपेने प्रगतीच्या संधी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुपरिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. आज आपण मिथुन राशीवर गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत. 2 जून 2026 रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे. सर्व ग्रहांमधील सगळ्याधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब मोठी सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळेच त्यांचं हे राशी परिवर्तन सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. सुरुवातीला आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. नैसर्गिक शुभग्रह म्हणून गुरुदेव ओळखले जातात. ते पत्रिकेतील ज्या स्थानात जातात त्या स्थानाचं महत्त्व वाढवतात. आता त्यांचं होणारं राशी परिवर्तन हे सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. ते पत्रिकेतील ज्या स्थानात जातील त्या स्थानाशी संबंधित क्षेत्रात वाढ होईल. कुणाचं करिअर उंचावेल, कुणाच्या आयुष्यात लग्नाचे योग निर्माण होतील, संतती सुख मिळेल, आयुष्याला नवीन दिशा मिळेल, वास्तू योग निर्माण होतील, वाहन योग निर्माण होईल. परंतु गुरुदेव हे सर्व देताना फक्त देतच नाही तर कधी कधी ते परीक्षा देखील घेतात. तुमच्या मूळ पत्रिकेत जर गुरुदेव प्रबळ असतील तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घ्याल. तुम्हाला योग्य लोकांची साथ प्राप्त होईल. संकटात देखील मार्ग सापडेल. एक बाब लक्षात घ्या की गुरुदेव तुम्हाला काय देतात फक्त हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्या गोष्टीला कसं हाताळत आहात हे देखील महत्त्वाचे आहे. अनेक वेळा पाहतो काही लोकांना अचानक एखादी चांगली संधी मिळते. ही बाब गुरुदेवांमुळे घडून येते. विशेषतः गुरुदेवांची महादशा अंतर्दशेच्या काळात या गोष्टी जास्त घडून येतात. तुम्हाला आठवत असेल 2025 हे वर्ष आपल्यासाठी सर्वांसाठी प्रचंड मोठ्या संकटाचं होतं. त्यात अचानकपणे आपल्याला 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 हा मधला एक कालखंड असा मिळाला ज्यात काही चांगल्या गोष्टी देखील घडल्या. म्हणजे 2025 मध्ये आपण ज्या प्रकारे अनेक आव्हानांना सामोरे जात होतो, संकटाचा सामना करत होतो, त्यातून आपल्याला अचानकपणे अनपेक्षितपणे एक सुखद काळ मिळाला होता. तसाच एक सुखद आणि सुंदर काळ आता सर्वांसाठी निर्माण होणार आहे. तो काळ म्हणजे 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 होय. या काळात गुरुदेव कर्क या आपल्या उच्च राशीत विराजमान असणार आहे. हा काळ तुमचं भाग्य बदलवणारा असेल. या काळाचा प्रभाव तुम्हाला वैयक्तिक समजून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये गुरु लिहा. म्हणजे मी तुम्हाला राशीनुसार मार्गदर्शन देखील देण्याचा प्रयत्न करेल. गुरुदेव तुम्हाला संधी देतात, मात्र हे यश हे तुमच्या कृतीवर अवलंबून असतं. कारण मिळालेल्या संधीचा उपयोग तुम्ही कसा करीत आहात हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं. आता नेहमी तुम्हाला ऐकायला मिळत असेल गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे. म्हणजे नेमकं काय? तर आता गोष्टी पूर्वीपेक्षा अधिक वेगात घडतील. त्यामुळे साहजिकच निर्णय तुम्हाला लवकर घ्यावे लागतील. निर्णय घेण्यात उशीर झाला तर आयुष्यातील संधी निघून जाऊ शकते. म्हणून या काळात योग्य वेळेवर निर्णय घेणं महत्त्वाचं राहील. आयुष्यामध्ये अचानक वळण निर्माण होतील. घाईने किंवा विचार न करता निर्णय घेतला तर तो चुकण्याची किंवा त्यातून समस्या निर्माण होण्याची शक्यता राहील. म्हणजे एकीकडे गुरुदेव अत्यंत शुभ होणार आहेत, कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे, मात्र दुसरीकडे त्यांची अतिचार गती देखील आहे. अशा 2 परस्पर विरुद्ध गोष्टीतून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. या परिवर्तनाचे मिथुन राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया. मिथुन राशीच्या दृष्टीने गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येत आहे. कारण गुरुदेव तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहेत. ते तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ पैसा देणारा नाही तर दोष देखील संपवणारा आहे. सकारात्मकता वाढवणारा आहे आणि भाग्य समृद्ध देखील करणारा आहे. या परिवर्तनाचे तुमच्या आयुष्यावर काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष देखील प्रभाव होतील.
मुख्य बाब म्हणजे आतापर्यंत गुरु आणि राहूची तत्वयुती होती, म्हणजे गुरुची दृष्टी राहूवर आणि राहूची दृष्टी गुरुवर होती, ती आता संपणार आहे. त्यामुळे संभ्रम देखील संपेल. चुकीचे निर्णय जे तुमच्याकडून घेतले जात होते, ज्यामुळे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत होतं, ते थांबेल. ही युती संपल्यामुळे जिथे धुकं होतं तिथे वातावरण स्पष्ट होईल, कारण राहू हा संभ्रमाचा कारक आहे. धुकं संपून आता तिथे क्लिअरिटी येईल. याच वेळी शनिदेवांवर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडेल. शनिदेव जे तुमच्यावर प्रेशर टाकत होते त्यांच्यावर गुरुदेवांची शुभदृष्टी पडत असल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होईल. म्हणजे काय होईल की गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण आता पूर्ण करणार आहे. त्याचवेळी कर्मस्थानातील शनिदेवांवर त्यांची दृष्टी पडेल, त्यामुळे शनिदेव देखील सकारात्मक होणार आहे. अडथळे कमी होतील, कामात स्मूथनेस येईल, मानसिक शांतता देखील लाभेल. जिथे संघर्ष करावा लागत होता तिथे आता सपोर्ट बघायला मिळेल. धनस्थानात प्रवेश करणारे गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत. अर्थात या काळात तुमचं उत्पन्न वाढेल, बचत वाढेल, फायनान्शियल प्रगती देखील घडून येईल. अशा स्थितीत एक महत्त्वपूर्ण बाब घडते, ती म्हणजे लाभेश आणि धनेश यांच्यात एक योग निर्माण होतोय. तो मी तुम्हाला सांगेलच, पण त्यामुळे धनप्राप्ती आणि धनसंचय या दोन्ही गोष्टी होणार आहे. या काळात मंगळ ग्रह लाभस्थानात स्वराशीचा आणि तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. तो मूळ त्रिकोण राशीचा देखील आहे, म्हणजे लाभेश लाभस्थानात आहे. या मंगळाची दृष्टी तुमच्या धनस्थानावर असलेल्या गुरुदेवांवर असेल. तुम्ही ॲक्शन घ्यायला लागाल, रिस्क घेण्याची तुमची तयारी सुरू होईल, नवीन कामं तुम्ही कराल, आवश्यक असेल तिथे बोल्ड डिसिजन घ्याल, कुठेतरी उत्पन्न वाढीला देखील सुरुवात होईल. त्याचवेळी खर्च देखील वाढणार आहे. ज्या दिवशी गुरुपरिवर्तन होत आहे त्याच दिवशी रवी ग्रह तुमच्या व्ययस्थानात हर्षलसह आहे. व्ययेश असलेला शुक्र तुमच्या राशीत असेल, त्यामुळे साहजिकच तुमचा खर्च देखील वाढणार आहे, परंतु पैसा टिकवणं तुमच्या हातात आहे. हे सर्व सांगत असताना एक बाब लक्षात घ्या की या काळात गुरुदेवांची गती ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. साधारणपणे गुरुदेवांच्या एका राशीतील प्रवास जो 13 महिने असतो तो 120 दिवसात पूर्ण होईल, ज्यामुळे लाईफ फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये जाईल. संधी पटकन निर्माण होतील, डिसिजन तुम्हाला पटकन घ्यावे लागतील. त्यात जर डिसिजन चुकलं तर होणारं नुकसान टाळता येणार नाही. मात्र इथे गुरुदेव कर्क या आपल्या उच्च राशीत जात आहे, जी चंद्राची रास आहे, त्यामुळे परिणाम अत्यंत मोठे असतील. छोटे प्रयत्न देखील तुम्हाला मोठे यश देऊ शकतात. गुरुदेवांच्या या गोचरमुळे तुमच्या ज्ञानात वृद्धी घडून येईल, पैशांमध्ये वृद्धी होईल, योग्य मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेत बदल होईल, ज्यामुळे तुम्ही एक सकारात्मक दृष्टीने विचार करायला लागाल. थोडक्यात गुरुदेवांचं राशी परिवर्तन अत्यंत लाभदायक म्हणता येईल. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, हा काळ तुम्हाला सर्व काही देत आहे. पैसा, लाभ, संधी, क्लॅरिटी, परंतु त्याचवेळी खर्च, स्पीड आणि प्रेशर देखील वाढणार आहे. यामध्ये जर तुम्ही योग्य बॅलन्स ठेवू शकला तर तुम्हाला हे 120 दिवस खूप पुढे घेऊन जातील. 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुमचं आयुष्य बदलू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव तुमच्या धनस्थानात येतील, तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील. याशिवाय त्यांच्या 3 अमृत दृष्टी तुमच्यासाठी सकारात्मक राहणार आहे. स्थानांसह गुरुदेवांच्या अमृत दृष्टीला विशेष महत्त्व असतं, कारण ती अमृत दृष्टी आहे. धनस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर असेल. परिणाम म्हणजे मागील काळात नोकरीमध्ये ज्या समस्या सुरू होत्या त्या कमी होतील. कर्जफेडीला योग्य दिशा मिळेल, शत्रू थोडीशी माघार घेतील. थोडक्यात गुरुदेवांच्या या अमृत दृष्टीमुळे 6ष्ठ स्थानासंदर्भात शुभफळं तुम्हाला प्राप्त होतील. धनस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची 7म दृष्टी तुमच्या 8म स्थानावर पडेल. पत्रिकेतील 8म स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्ष दर्शवणारं स्थान असतं. अशा स्थानावर गुरुदेवांची शुभदृष्टी पडत असल्यामुळे साहजिकच अडथळे, अडचणी कमी होतील. गुरुदेवांची शुभदृष्टी जिथे पडते तिथे शुभ परिणाम वाढतात.
अचानक पैसा प्राप्त होण्याचे योग निर्माण होतात, धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धनस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्माचं स्थान असतं, त्यामुळे साहजिकच या काळात तुमचे कर्म समृद्ध होणार आहेत. गुरुदेवांच्या तुमच्या धनस्थानात येत आहे, त्यामुळे साहजिकच धनवृद्धी घडून येईल. वाणीत सौम्यता येईल. कुटुंबवृद्धी या गोष्टी देखील ते तुम्हाला देणार आहे. थोडक्यात गुरुदेव मिथुन राशीला धनवृद्धी, कौटुंबिक सौख्य, कुटुंबवृद्धी, वाणीत सौम्यता, ज्ञान, कर्जफेडीच्या संधी, शत्रूचा पराभव, नोकरीत स्थैर्य, कामात स्थैर्य, अचानक धनलाभाचे योग एवढे शुभ परिणाम देणार आहे. केवळ एक बाब लक्षात घ्या, संधी निर्माण होतील, मात्र तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे आहेत. त्या निर्णयांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. जर तुमची रास मिथुन असेल तर कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव नक्की लिहा. तुम्हाला असंच ज्योतिष ज्ञान हवं असेल तर बेल आयकॉन ऑन करा. आता उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे आणि सहज करता येतील असे उपाय आहे. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा होत असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळं देणार आहेत. मग या काळात आपण काय करायला हवा, कोणत्या मंत्राचं जप करायला हवं, यथाशक्ती कोणतं दान करावं, कोणता छोटासा उपाय करायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं प्राप्त होतील. तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम बृहस्पते नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा कमीत कमी दर गुरुवारी जप करा. तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूंची पूजा करायला हवी. केळीच्या झाडाला पाणी द्यायला हवं. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. पूजा करताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने तुम्ही चना डाळ, हळद किंवा पिवळ्या रंगाचे फळं यांचं दान करू शकता. एक महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचोळीत करण्यात येत आहे. हे गुरुचं रत्न मानलं जातं. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून देखील त्याचा उपयोग केला जातो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कोणीही याला परिधान करू शकतं. मात्र परिधान करण्याचा सोपा असा शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 वेळात ब्रेसलेटला गंगाजळ आणि स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. पिवळ्या रंगाच्या कपड्यावर किंवा आपल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर धारण करायचं आहे. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट तुमची आकर्षण शक्ती वाढवतं. याचे अनेक फायदे आहे. घरामध्ये सुखशांती वाढते. कुठे अटकलेले पैसे असतील तर येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरचा ताण देखील कमी होतो. महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करायला लागतं. मात्र एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. तसंच त्याला धारण करत असताना कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठे बदल घडवून आणू शकतो. हे उपाय नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.